नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्या फोर्टेक्स ब्लाऊजचा पुढचा भाग कशा पद्धतीने आपण मार्क केलेला आहे, मुंड्याचं माप किती घेतलेलं आहे, शोल्डरचं माप किती घेतलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बॅक साईडचं कशा पद्धतीने पेपर कटिंग करायचं। तर हे बघा, हे एकत्र कट करायचं मुंड्याचा आकार, जो काही एक्स्ट्रा भाग आहे तो आपण कट करून टाकायचा। ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर तुमचा फोर्टेक्स ब्लाऊज कधीच बिघडणार नाही। ह्याची फुल गॅरंटी मी देते तुम्हाला, आणि तुमचा ब्लाऊजसुद्धा परफेक्ट येईल, तुमचा कस्टमर कंप्लेंटसुद्धा येणार नाही। हा एक्स्ट्राचा भाग आहे तो एका साईडला मी ठेवते। हे बघा, आता हे बॅक आणि फ्रंट आपण एकत्र कट केलेला आहे। अशा पद्धतीने हा आहे आपला फ्रंट साईड आणि एक आहे आपला बॅक साईड। आता हा फ्रंट साईडचं समजून घ्या, कुठली कुठली गोष्ट आपल्याला कट करायची। हे योगपट्टीचं मार्क कट करायचं आहे। हे कट करून झाल्याच्या नंतर आपल्या गळ्याच्या साईडला कट करून घ्यायचं आहे। गळा साईडला कट करून घेतल्यावर इथे आपण अर्धा इंच आतमध्ये घेतलेला आहे, तो अर्धा इंच आतमधला सुद्धा आपला कट होऊन जाणार आहे। तर हे झालं आपला फ्रंट साईडचं कटिंग। अशा पद्धतीची तुमचं कटिंग असणं गरजेचं आहे। आता आपण बॅक साईडचा खूप महत्त्वाचा भाग आहे, म्हणून मला वेगळा पार्ट करावा लागला। बॅक साईडला आपले कुठल्या एक्स्ट्रा मार्जिन आहे ते आपल्याला मायनस करायचं आहे। तर आपली पूर्ण उंची किती होती? 13 इंच होते। 13 इंचामध्ये आपण फ्रंट साईडला 1.5 इंच ॲड केलेला आहे, पण बॅक साईडला आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे। 1 इंच ॲड करायचं, ठीक आहे। अर्धा इंच आपला इथे मायनस होऊन जाईल। ह्याचं रिझन काय आहे? पुढच्या साईडला टक्स असतो, तर टक्ससाठी आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो, तसं की बॅक साईडला टक्स नाही आहे, ठीक आहे। बॅक साईडला इथे कुठे टक्स होणार आहे का? आपला नाही होणार आहे। मग हे अर्धा इंच आपला, नंतर जर तुम्ही ही गोष्ट जर विसरलात ना तर तुमचा पाठचा आणि पुढचा भाग तुम्हाला जेव्हा तुम्ही शिवून झालं की तुम्हाला तिथं प्रॉब्लेम होणार। हे सुद्धा आपला हा टक्सचाच प्रकार आहे। टक्ससाठी आपण हा एक्स्ट्रा हे घेतो। तर हा कट करून टाकायचा आहे आणि हे कट करून टाकायचं आहे। मी लगेच कट करून ठेवते, ही गोष्ट लक्षात ठेवा। पुढच्या साईडला आपल्याला 1.5 इंच ॲड करायचं आहे आणि मागच्या साईडला, मागच्या उंचीला आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे। हा झाला आपला बॅक साईडचा। तर बॅक साईडला आपल्याला जो गळा आहे 10 इंच आहे, 10 इंचामध्ये आपण अर्धा इंच ॲड करणार आहोत, ठीक आहे। आपल्याला गळा रुंदी किती पाहिजे त्यावर डिपेंडेड असतं की आपण इथे किती घेणार आहोत। आता इथे गळा रुंदी आपली आहे 2.25 इंच। जी फ्रंट साईडला आपण जे माप घेतलेलं आहे 2.25 इंच, तेच बॅक साईडला सुद्धा पाहिजे। असं घेतल्याच्या नंतर इथे 1 इंचावरती हे आणि अशा पद्धतीचा आकार। आता इथे टक्स आपण कशा पद्धतीने देतो, ह्याचा मध्य काढायचा आणि ह्याच्यानुसार आपला टक्स येतो, ठीक आहे। आता 4.5 वरती घ्यायचं आहे का 5 वरती घ्यायचं ते आपल्यावर डिपेंडेड असतं। इथे अर्धा इंच अशा पद्धतीने हा बॅक साईडचा आपण कट केलेला आहे। आता आपण बघणार आहोत बाही कटिंग। तर बाहीचं माप आपलं किती आहे? बाहीचं माप आहे आपला 5 इंच। डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे। डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे आणि ह्याची बाही कटिंग मी तुम्हाला सांगते कशा पद्धतीने करायची। 5 इंचाची बाही आहे, त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड करणार आहोत, ठीक आहे।
1 इंच ॲड केल्याच्या नंतर आपला छातीचा चौथा भाग म्हणजे आपली छातीचा चौथा भाग किती आहे 7 इंच, 7 चोक 28 म्हणजे 28 छातीची आपली बाही आहे. इथं अशा पद्धतीचा बॉक्स तयार करायचा. उंची आणि रुंदी, आता उंचीमध्ये आपली जी बाही आहे त्याच्यामध्ये आपण 1 इंच ॲड केलेला आहे आणि रुंदीमध्ये आपण घेतलेला आहे आपल्या छातीचा चौथा भाग. ठीक आहे. आता इथे पूर्ण झाल्याच्या नंतर त्यानंतर आपण इथं देणार आहोत कॅफ हाईट. तर कॅफ हाईट आपली किती आहे 5साठी आपण 2.5 इंचावरती घेतो. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सांगते, काहीच तुम्हाला फॉर्म्युला करायची गरज नाही. इथे 2.5 इंचावरती आणि वरच्या साईडला आपण 2 इंचावरती. 2 इंच का, कारण की आपली शिलाई मार्जिन 2 इंच आहे. ठीक आहे. इथे वरती आपण 1 इंचावरती मार्क करून घ्यायचं. अशा पद्धतीने इथं असा आकार द्यायचा. असा आकार दिला ना अशा पद्धतीने हा जो आहे त्याच्यानुसार आपण इथे त्याचा हाफ करणार आहोत. आणि आपला दंडघेर आहे 5 इंचावरती. अशा पद्धतीची ही आपली बाही आहे. ते अशा पद्धतीमध्ये आपला 4x ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. फ्रंट आणि बॅक, फ्रंट साईड ही आहे, बॅक साईड आणि ही आहे आपली बाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा 4x ब्लाऊजचं कटिंग केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कपड्यावरती कशा पद्धतीने पेपर पॅटर्न ठेवून कट करून घ्यायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.